नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आपल्याला आयुष्यात कधी ना कधी असे नक्कीच वाटते, की आपल्याला एखादी गोष्ट चुकीची आहे हे माहीत असूनही आपण ती का करतो? आपल्या मनावरचा ताबा सुटतो आणि आपण मोहाच्या जाळ्यात अडकतो. पण असे का होते? आपल्या आत दडलेला खरा तो शत्रू कोण आहे, जो आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातोय? याचं गूढ उत्तर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात म्हणजे कर्मयोगात श्लोक क्रमांक 38, 39 आणि 40 मध्ये दिले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 3रा कर्मयोग, श्लोक क्रमांक 38. धूमेनाव्रियते वाह्निर्यथार्दर्शो मिलेन च यथाब्लेनावृतो गर्भस्थता तेन दमावृतम. अर्थ, ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कर्माद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. तात्पर्य, जीवावर 3 प्रकारचे आच्छादने आहेत, ज्यामुळे त्यांची विशुद्ध चेतना धूसर होते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूळ, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो, त्याप्रमाणे जीवनावरील आवरणे म्हणजे कामाचीच विविध रूपे, कामाचीच तुलना धुरापाशी करण्यात येते, तेव्हा समजावे की जीवनरूपी अग्नीच्या अल्पशी जाणीव होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो, तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्नीशी करता येते. धुराच्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तर प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघड प्रकट होत नाही. ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभावस्थेप्रमाणे आहे. आकाशावरील धूळ मनरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक मार्गाद्वारे स्वच्छता निर्माण करण्याची प्रक्रिया दर्शविते. यासाठी सर्वोच्चतम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. वाऱ्याने आच्छादिलेल्या गर्भाच्या उदाहरणावरून असहाय्य स्थिती दर्शविण्यात आली आहे. कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचालही करता येत नाही. जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते. वृक्ष सुद्धा जीवच आहेत, पण ते अत्यंत कामप्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की ते जवळजवळ चेतनाशून्य असतात. आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आली आहे. मनुष्य जीवनामध्ये आत्मा अल्पशा प्रमाणात कृष्ण भावनेची जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनात आध्यात्मिक जीवनरूपी अग्नी प्रज्वलित करता येतो. अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येते. म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक अनमोल संधीच आहे. मनुष्य जीवनातील योग्य मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेच्या अनुशीलनाद्वारे मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. श्लोक क्रमांक 39. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. अर्थ, याप्रमाणे ज्ञानी जीवांची शुद्ध चेतना त्याच्या कायमस्वरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादली जाते. काम आधी कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत असतो.
तात्पर्य मनुस्मृतीत म्हटले आहे की इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही. त्याप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तर काम तृप्त होऊ शकत नाही. भौतिक जगतामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथुन हाच आहे आणि म्हणूनच भौतिक जगताला मैथुन्य आगर अर्थात संभोग जीवनाची पेढी असे म्हटले जाते. एका सर्वसामान्य कारागृहात अपराध्यांना गजाआड ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे भगवंताच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या अपराध्यांना मैथुन जीवाची बेडी घातली जाते. इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची मर्यादा अस्तित्वाची कालमर्यादा वाढविण्यास कारणीभूत ठरते. म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळे जीवनाला भौतिक जगात राहणे भाग पडते. जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोड्याफार सुखाची अनुभूती होत असेल, पण तथाकथित सुखाचा तो क्षणभंगूर अनुभव म्हणजे इंद्रिय भोग करण्याचा कट्टर शत्रू आहे. श्लोक क्रमांक 40. इंद्रियाणी मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयतेष ज्ञानमावृत्य देहिनम्. अर्थ, इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याचे शुद्ध ज्ञान आच्छादित करून त्याला मोहित करतो. तात्पर्य, शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळ्या महत्वपूर्ण ठिकाणांवर नियंत्रण मिळविलेले आहे. म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूवर विजय प्राप्त करावयाचा आहे त्याने शत्रू कोठे सापडले हे जाणावे. यासाठी भगवान श्रीकृष्ण शत्रूचे ठिकाणे सूचित करीत आहेत. मन हे इंद्रियांच्या सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे. जेव्हा आपण इंद्रियांविषयी संबंधी ऐकतो तेव्हा सर्वसाधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीविषयीच्या सर्व कल्पनांचे आगर बनते आणि परिणामी मन तथा इंद्रिये कामाचे भांडारे बनतात. नंतर बुद्धी विभाग अशा कर्म प्रवृत्तींचे केंद्रस्थान बनतो. बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे. यास्तव कामुक बुद्धीचा आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी आणि अमुक प्रवृत्तीशी तसेच मन तथा इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो आणि त्यातच वास्तविक सुख आहे असे चुकीने समजतो. आत्म्याच्या या मिथ्य तादात्म्याविषयी श्रीमद भागवतात सुंदर विवेचन करण्यात आले आहे. अस्यात्मबुद्धी कुपणे त्रिधातुके स्वधी कलात्रिदिषु भौमे इज्जधी. यतीर्थबुद्धी सलिले न कहिचिज्जनेष्वभिज्ञेषु स एव गोखरः. जो मनुष्य या त्रिधातूंनी निर्मित शरीराला आत्मा समजतो, शरीरांच्या उपफळांना स्वतःचे नातलग मानतो आणि आपले जन्मस्थान पूजनीय मानतो आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना न भेटता केवळ स्नान करण्यासाठीच तीर्थस्थळांची यात्रा करतो, तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे.